हे जबाबदार नाही आहे ते शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झाला आहे. कोण शासन? कोण शासन? पेशंटच्या नातेवाईकाचा. हो, त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतात, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे? तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस. नाही, ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाही आहे. मी ॲडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला. एकदा आला, मी घेतला नाही. दुसऱ्यांदा आला. मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. 5:30 नाही, मला त्यांचा फोन 2-2:15 आलेला आहे. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10, ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना, तुम्ही मला माझं विचारता ना. मला फोन 2-2:15 आला. सांगितलं मी ऑलरेडी. ते आता हे सगळं तेच आज तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो. तुम्ही आतमध्ये तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनने त्यांना काही शोकॉज दिली, त्यांना काही मागितली की हे तुम्ही का लिहून दिलं, त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला. एक रिपोर्ट दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्या सगळ्या, त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही फुट ऑन करताय. जेव्हा प्रेशर वाढलं, ऐका, प्रेशर वाढण्यात प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर. आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं नाही. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू शकता.